हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका उमेटे चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. कशा आहात? मजेत आणि मजेतच राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही. तर चला, आजची रेसिपी दुपारून दाखवणार आहे तुम्हाला. सकाळी केली वांग्याची भाजी, म्हणलं दाखवली तेच तेच दाखवण्यापेक्षा वेगळं काहीतरी दाखवावं. आज काढायची होती मला कपाट आवरायला, तर म्हणलं ते पण तुमच्यासोबत थोडंसं शेअर करावं. कुठून चालू करावं तेच कळणं झालं या. हे पहा, चालू कुठून करू तेच कळणं या. हे आणलेले आहेत बघा बांगड्या, ह्याच्यामधून आपलं कोल्हापूरवर एक नंबरमध्ये. साडीत अडकत नाही काय, कुठल्याही साडीवर मॅच होत. आता मस्त अशा बांगड्या आहेत त्या. आणि ह्या ज्या आणल्या होत्या तर ह्या आणल्या होत्या बघा ह्याच्यावरून, आपल्या मार्केटमधून. पण हे म्हणले, पण ह्याचा मला असं डाऊट यायला की ह्याचा कलर गेलाय बघा ताईंनो. बघा तुम्ही सांगा, त्यांनी म्हणले होते कलर जात नाही, पण कलर गेलाय बघा. कसं हे करते, दोन्हीमध्ये फरक वाटायलाय की नाही. सोबत ह्याच्यावर पांढरं जे दिसायले का हे गेलंय ह्या बांगड्यांवरचं. ह्या दोन मी ना एक 15-20 दिवस वापरल्या, ह्याच्यावरचं गेल्या. आणि ते म्हणले की गॅरंटी 10 वर्षाची, की जाणार नाहीये काही. बघा कसं असतंय, हे का कुणावर विश्वास ठेवायचा. तर हे पाहिजे असं. ह्या नाही बिना वापरलेल्या आहेत, त्याच्यावरचा कलर आहे. आणि हे जे आहेत तर मी वापरल्या होत्या. तर बघा दोन्हीमध्ये फरक आहे की नाही, दरदरीत दिसायले या. हे पहा, तर मला वाटलं नेहमी वापरा म्हणले ते, म्हणून म्हणलं वापराव्यात, बघाव्यात थोडे दिवस वापरून, म्हणून घातल्या होता. ते जे खराब झाल्यात का त्या वापरणार या, आणि ज्या चांगल्या आहेत तर त्या राहू देते. आता ह्या काचच्या महागच्या बांगड्यांमध्ये ह्या बांगड्या घालायला छान वाटतात. तर ज्या खराब झाल्या त्याच वापरते आता. अशा समोर काचच्या मस्त वाटतात. आता श्रावण महिना पण यायलाय ना, तर छान वाटतंय पूजा करताना काचच्या बांगड्या हातात असल्या म्हणजे. छान वाटायलंय ना, मस्त वाटतंय या. इकडल्या ह्या आता ह्याला साबण लावून काढून डाव्या हातातल्या निघतात, उजव्या हातातल्या बांगड्याच निघत नाहीत. आणि ह्या ज्या आहेत तर ह्या तर एक नंबरमध्ये आहेत, घातल्यास खूप छान दिसतात. ड्रेसवर साडीवर सगळ्यात भारी दिसतात. हे खूप छान दिसतात. मोत्याच्या आहेत मस्त अशा, छान आहेत. कुठं अडकणं नाही, टोचत नाहीत, काही नाही, काहीच नाही. मस्त अशा कोल्हापूर. हे 100 रुपयाला आणल्या होत्या मी. आणि ह्या ज्या आहेत आम्हाला 350ला दिल्या ताईंनो इथं. पण काही फायदा झाला नाही बरं का, त्यांनी फसवलं, चक्क आम्हाला फसवलं बघा. गॅरंटी वगैरे म्हणले, पण कशाची गॅरंटी काही नाहीये. 350 रुपये घेतली. ह्या 100 रुपयाच्या ह्याच परवडल्या की मग. ह्या 100च्या आहेत माझ्या. पुन्हा अजून ह्या ज्या आहेत ना ह्या तर मी परळून आणलेल्या आहेत. ह्या सुद्धा 120 रुपयाच्या आहेत, पाटल्या टाईप बांगड्या आहेत. किती दिवस झाला वापरते मी, पाण्यात कशात पण बघा, जशाला तशी ह्याची शायनिंग आहे. कुठं सुद्धा पांढऱ्या नाहीत, काही नाही, काही सुद्धा नाहीये. असं कशाची गॅरंटी काही नसती ताईंनो. हे पाहिजे अशा ठेवल्यात बांगड्या, दाखवते तुम्हाला. तर हे काय, चला मैत्रिणींना मी करायला वरणफळं बघा. त्याच्यासाठी गव्हाचं पीठ, थोडीशी हळद, तिखट, मीठ, थोडीशी जिरे आणि उगीच किती कस्तुरी मेथी घातली आहे. छान अशी ह्याला घेते आता मस्त तिमून. आणि लेकरांनी काय बरं झालं, त्याच्यामुळे अगोदर स्वयंपाक करत नाही. हे काही हे हैदराबादचा फेमस नेलोफरचं बन मस्का, बरोबर ना? हैदराबादचा 1 नंबरमध्ये फेमस बन मस्का. त्यांनी 300 रुपयाला आहे. त्या निलोफरमध्ये 2 आणले. तर आता कोण खाते काय माहिती, मी बघणार आहे थोडंसं. मला एवढं नाही असं आवडते. 2 डब्यात आणले, बघू आता कोण कोण काय काय खाते, टेस्ट करायचा काय माहित नाही आपल्याला. आणि आमची पिलाई कोटीला, कॉलेजच तिकडे आहे बघा ताई. कोटीला, कोटीचं मार्केट जर बघताल ना तुम्ही, 1 नंबरमध्ये हैदराबादचं कोटीचं मार्केट. हे आणल्यात बघा उशाच्या खोळा. तर उशाच्या खोळा कशा आहेत तर 100च्या 4 आहेत. ह्या क्वालिटी तर म्हणताल ना तुम्ही 1 नंबरमध्ये. गॅस बंद करते 1 मिनिट, गॅस चालूच होता. हे पहा, आणि त्याच्यात अजून हे कानातले आणलेत असे 10-10 रुपयाला कानातले. हे एक आणि हे एक. गेलं की कॉलेज तिकडंच आहे, गेलं की आणखी काही बी स्वस्त भेटलं की तिला सवय आहे. हे पहा, हे एक आणलेत मस्त असे 10-10 रुपयाला कानातले. आणि 100च्या 4 त्या उशाच्या पिलू कवर येतं. मस्त आहे, क्वालिटी 1 नंबरमध्ये.
सगळं छान आहे, दाखवते तुम्हाला ते पण. कानातले पुरींचे लिहिले 25च्या मानाने इतक्या मस्त आहेत ना. काही पण तिथं कुठलेही कपडे घ्या, बेडशीट, खोळा, काही पण, टॉप, चप्पल, गळ्यातले, कानातले, बांगड्या, सगळं एक नंबरमध्ये भेटतंय. 2 खाली पडले होते, मला ह्याच्यापेक्षा हे आवडले. तर क्वालिटी कपडा दोन्हीचा बी छान आहे, पण कलर जरा ह्याचा छान वाटायला आहे. तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये कशा आहेत, तुम्हाला कोणत्या आवडल्या ताईंनो, नक्कीच सांगा. हैदराबादचं मार्केट 1 नंबरमध्ये. हेच जर नेऊन विकल्या तर 70-80 रुपयाला एक सांगून 50ला एक देता येते, आहे की नाही हो. आरामशीर विकती 50ला एक. 60-70ला सांगायची 50ला द्यायची. 50ला दिलं तरी डबल राहतं ह्याच्यामध्ये. तर असं आहे हैदराबादचं फेमस असं मार्केट कोटी. भरपूर इथं मार्केट सगळं आहे, कुठलंच असं नाही. बांगड्याचं मार्केट आहे या, कपड्याचं मार्केट आहे या, पुन्हा गळ्यातलं, बांगड्या, सगळं ज्वेलरी, सगळं इमिटेशन ज्वेलरी, सगळं ए टू झेड तुम्ही जे म्हणताल ते हैदराबादमध्ये तुम्हाला योग्य दरामध्ये मिळणारं सगळं. असं जर तुम्हाला घरगुती विकायचं असेल, समजा एक लेडीज घरगुती असं करतात ना, तसं जर तुम्हाला करायचं असेल तर नेऊन ताईंना तुम्ही विकू शकता 1 नंबरमध्ये. आता वरणफळं काय करणार आहे, थोडीशीच करणार आहे. दोघांचं तर आहेच, पिलू आली नाही आज, आंटीकडे थांबली तिनं, त्याच्यामुळे आता बघू. आम्ही 3घच आहेत, 4. तर दोघं ते थोडं हे थोडं असं खातील. आले तर जय भैया, पप्पाला पाणी दे, घट्ट तिपून घेते मस्त असा उंडा. तर मस्त असे लाटून घेतले बघा. जिरे वगैरे छान दिसतंय, टेक्चर ह्याचं मस्त असं. याला काय करते, वरण ठेवलंय तिकडे उकळायला, त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि तेल घालून घेतलंय बघा ताईंनो. तर चला मी काय करते, ह्याच्या कापण्या करून घेते. आता कुणी गोल करतंय, कुणी आपल्या ह्याच्यानुसार शेप द्यायचा ह्याला. मस्त असे वरणफळं, त्याच्यासोबत पापडाची चटणी. तुम्हाला त्याची पण रेसिपी दाखवते मी, ह्याच्या आधी पण दाखवलेली, पण नवीन बघणारे असतात आता त्याच्यामुळं. आणि हे जे कणिक आहे ना, थोडी अशी घट्ट तिंबायची. लूज जर तिंबले ना तर त्याच्यात टाकले की त्याचा असा गोळा झाल्यासारखा होतंय, सुट्टे राहत नाहीत. हे पहा असे एक सुट्टे राहिले पाहिजे, तर हे असं मस्त. तर मग खायला पण छान लागते तर, आणि दिसायला पण छान दिसते. तर मस्त असे छान सुंदर होते. एकदा नक्कीच करून बघा. मी तर साध्या पण ह्याचे करते, एकदम असं काही नाही टाकता. आपली साधी कणिक तिंबायची, थोडीशी मळायची, पांढरीच कणिक आपली नॉर्मल चपातीची, आणि त्याचे पण म्हणलं आता असे वेगळे काहीतरी करून बघावं. छान लागती, चव पण छान लागती, खायला पण थोडंसं वेगळं. लेकरांना पण आवडतंय वेगळं काहीतरी असं केलं म्हणजे. थोडंसं तेच म्हणलं की त्यांना पण नको वाटतं. या अशी कणीस आहे, सॉरी कणीस आणले तर उकडले, तर ते उकडायचे नव्हते म्हणून, ते भाजायचे कणीस होते, तसेच पडले. आता कोण खातं का नाही माहीत नाहीये. तर आता हे आहे आपलं, टाकून घेते आता वरणामध्ये. तुम्हाला उकळले का नाही बघ. तर बघा छान उकळी आली. आता हे एक असे ह्याच्यात टाकून घ्यायचे. छान होते, तर चवीला छान लागते बघा ताईंनो, नक्कीच करून बघा. म्हणजे संध्याकाळचं कसं आहे, भाजीचं वगैरे टेन्शन राहत नाही, आणि खायला पण काहीतरी वेगळं. तर चला, जे बनमस्का दाखवला ते पण हैदराबादचा फेमस आहे बघा ताईंनो. मस्त असा निलोफरचा फेमस आहे हैदराबादचा. त्याची काहीतरी कहाणी आहे, मला काही एवढं माहीत नाही. मी नक्कीच माझ्या लेकरांना विचारेन आणि सांगेल बघा तुम्हाला. ती निलोफर काय की बाई, आता पक्क माहीत असेल तर सांगावं. असं काही अर्धवट माहिती देण्यापेक्षा ना ती नाही दिलेली बरी, असं म्हणते ते खरं आहे बघा. अर्धवट माहिती नाही द्यायची आपण, जर पूर्ण माहीत असेल तरच सांगायचं. तर हे पहा आपले असे वरणफळं. आता एक उकळी येऊ देते त्याला. तर चला, काय माहिती, पापडाची चटणी. 4 पापड भाजून बारीक करून घ्यायचे, कोथिंबीर आहे म्हणून टाकली, नसली तरी काही नाही, पण छान लागते टाकल्याच्या नंतर. तिखट मीठ तुमच्या आवडीनुसार टाका. मीठ तर कमीच टाका, कारण पापडामध्ये ऑलरेडी मीठ असते ताईंनो, त्याच्यामुळं होईल तेवढं मीठ कमी घालायचं, कारण पापड ऑलरेडी खरट मीठ जास्तच असते ना पापडात आपल्या. तर वरणफळं शिजलेत आपले, बघू शकतात किती छान टेक्चर आलंय, मस्त असे. हे पहा, एक खुला राहतं. या फक्त थोडंसं तेल वगैरे घालायचं शिजताना बी, आणि कणिक मळताना जसं सांगितलं तसं तेल वगैरे घातलं का तर व्यवस्थित होतंय. तर चला, ह्याला लागणारं आता साहित्य तुम्हाला दाखवते. जसं तिकडं तर सगळं दाखवलंयच. लसण आणि कढीपत्ता भरपूर घ्यायचा. आता लसण आणलाय, भरपूर घातलं. ह्याच्या वेळेस माझ्याकडं ना पहिल्या वेळेस लसणच नव्हतं. आणि तेल पण भरपूर घालायचं, कारण ते सगळं पूर्ण पापडाचं भिजलं पाहिजे तेलामध्ये.
मस्त तडतडू द्यायच्या छान जिरे मोहऱ्या. गॅस कमी करायचा. लसण पण छान लाल होईपर्यंत हे करायचं. हे पहा लाल होऊ द्यायचा. चव लागते छान मस्त अशी पापडाची चटणीला. आणि वरणफळासोबत तर पापडाची चटणी एकदा करूनच बघा. मी तर म्हणाल नक्कीच खूप छान. त्याचं कॉम्बिनेशनच काहीतरी वेगळं आहे. आम्ही तर असंच करतोच बघा. आता करून बघा छान होतंय. आणि शेंगदाण्याचं कूट पण घालायचं, कारण हे कंपल्सरी आहे, घालावंच लागतंय. शेंगदाण्याचं कूट असेल तरच त्या चटणीला छान चव लागते. होईल तेवढं जास्त घालायचं, कारण छान चव लागते त्याची. तर बघा लसण कसा लाल असा कडकडू इतका लाल होऊ द्यायचा, म्हणजे चव छान लागते. ताईंनो त्यात घालून घ्यायचं असं. आता माझ्याकडं आज कोथिंबीर होती, नसली तर स्किप बंद करत असते. नसल्यास काय कुठून जाऊन आणा का ना मार्केटला जा, पण आहे म्हणून केलं बी सगळंच होतं. तर हे पहा आपली चटणी पापडाची. चला आता बसले जेवायला. देते सगळ्यांना करून बघा एकदाच नक्की, खूप छान होती ताईंनो.